नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. फायनली एक जी जाहिरात आहे ती आज रोजी आपल्याकडे प्रसिद्ध झालेली आहे. याचाच अर्थ असा की ग्रुप डी ची जी पदं आहे ती सरळ सेवेतून भरली जाणार आहे. ग्रुप सी ची बऱ्यापैकी पदं ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरली जाणार आहे. हे क्लिअर झाले नुकतीच, म्हणजे आज रोजी ह्या लोकमत पेपरमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाची ही जाहिरात प्रसिद्ध झाली. यापूर्वी सुद्धा 600 प्लस अशा पदांची जाहिरात ही मागच्या वर्षी प्रसिद्ध झालेली होती. ती परीक्षा सुद्धा पार पडलेली आहे, मंडळी जॉईन झाली. मात्र त्यावेळेस गट क आणि गट ड आणि सोबतच गट ब ची अराजपत्रित पदं त्या जाहिरातीमध्ये होती. इथे 416 पदांची जाहिरात 416 पदांची जाहिरात ही पूर्ण आहे. यामध्ये पद जर आपण पाहिलं तर फक्त गट ड चं पद दिलेलं आहे, चौकीदार हे पद. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 प्रकल्प ऑफिसेस आहे. या प्रकल्प ऑफिसेस अंतर्गत या प्रकल्प अधिकारी कार्यालय आणि सोबतच आश्रमशाळा, वसतिगृह या सगळ्या ठिकाणी ज्या काही आस्थापना आहे त्या आस्थापनामधली ही 416 पदांची जाहिरात जी आहे, 416 पदांची जाहिरात आज रोजी प्रसिद्ध झालेली आहे. मात्र या जाहिरातीसाठी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, ही बाब तेवढीच या ठिकाणी लक्षात घ्या. यासाठी सिलेबस आहे, परीक्षा होणार आहे. परीक्षा कशा पद्धतीची होणार आहे, काय काय तुम्ही करणं अपेक्षित आहे, हा संपूर्ण पार्ट मी तुम्हाला आता या सगळ्या संदर्भामध्ये सांगणार आहोत. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय तर टीसीएस आणि आयबीपीएसच्या माध्यमातून टीसीएस आणि आयबीपीएसच्या माध्यमातून परीक्षा या जवळपास वर्षभर सुरूच राहणार आहे. याचं कारण काय की ही जाहिरात, आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आयबीपीएस घेणार आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. याचं कंडक्शन आयबीपीएस करणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. यापूर्वी सुद्धा आदिवासी विकास विभागाची जी परीक्षा झाली होती ती आयबीपीएस न कंडक्ट केलेली होती, ही बाब इथे विशेष करून लक्षात घ्या. आता या सगळ्या संदर्भामध्ये सर्वात महत्वाची बाब काय आहे तर आज रोजीपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ज्यांना असं वाटते की मला कुठली ना कुठली महाराष्ट्र शासनाची नोकरी हवी आहे आणि आज रोजी माझ्याकडे तशी स्थिती नाही आहे, म्हणजे कुठलीच पोस्ट नाही आहे, त्यांनी निश्चितपणे फॉर्म भरा. ओके. त्यानंतर फॉर्म भरण्याची जी सुरुवात आहे 27/4 म्हणजे आजपासून दुपारी 3 वाजतापासून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. संपूर्ण जाहिरात अजून आलेली नाहीये. लगेच ही जाहिरात थोड्या वेळात या ठिकाणी प्रसिद्ध होईल आणि ती जाहिरात घेऊन सुद्धा मी तुमच्या समोर येणारच आहे लवकरच. त्यानंतर इथे सर्वात शेवटचा जो दिनांक आहे म्हणजे 18 मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. फॉर्म भरून फीज सबमिट करून म्हणजे पूर्ण फॉर्म सबमिट करण्याचा जो प्रोसिजरचा पार्ट आहे तो 18 मे पर्यंतचा आपल्याला कंप्लीट करता येणार आहे, ही बाब लक्षात घ्या. आणि आता या सगळ्या परीक्षेची तयारी कशा पद्धतीने केली गेली पाहिजे तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी केंद्रावर ही परीक्षा होणार आहे आणि ही परीक्षा कम्प्युटर बेस होणार आहे, म्हणजे सीबीटी होणार आहे, एमसीक्यू होणार आहे. एक प्रश्न त्याला 4 पर्याय अशा पद्धतीची रचना या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे. आयबीपीएस परीक्षा कंडक्ट करणार आहे, त्यामुळे आयबीपीएस मध्ये करंट अफेअर्सला खूप जास्त महत्व असते. अपडेट प्रश्न त्या ठिकाणी ते 2-3 महिन्यातले 4 महिन्याच्या दरम्यानचे प्रश्न विचारतात. अगदीच अलीकडे 15 दिवसापूर्वी घडलेल्या घटना सुद्धा आयबीपीएस विचारत असते. 1 आठवड्यापूर्वी घडलेल्या घटना सुद्धा आयबीपीएस विचारते. सोबतच इंग्रजीचा पॅटर्न पूर्ण त्यांचा वेगळा आहे, मराठीचा पॅटर्न त्यांचा पूर्ण वेगळा आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता सोबतच सामान्य ज्ञानाचा पॅटर्न सुद्धा टीसीएस पेक्षा हा निश्चितपणे वेगळा आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ज्यांना असं वाटते की आपल्याला कुठली ना कुठली नोकरी हवी आहे त्यांनी निश्चितपणे फॉर्म भरा. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही 29 जी प्रकल्प ऑफिसेस आहे ज्यामध्ये नाशिक, कळवण, धुळे, यावल, तळोदा, नंदुरबार, राजूर, घोडेगाव, शहापूर, पेण, जव्हार, डहाणू, सोलापूर, पुसद, छत्रपती संभाजीनगर, धारणी, कळमनुरी, बरोबर आहे, किनवट, पांढरकोडा, गडचिरोली, भामरागड असे सगळे जे प्रकल्प ऑफिसेस आहे महाराष्ट्रामध्ये, एकूण महाराष्ट्रामध्ये 29 प्रकल्प ऑफिस सध्या कार्यरत आहे. आणि ह्या 29 प्रकल्प ऑफिस मधले जेवढी काही पदभरती आहे ती एकूण पदभरती होणार आहे 416 पदांची. आणि तुम्हाला ज्या ठिकाणी हवंय त्या ठिकाणी या ठिकाणी पोस्टिंग मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे ज्यांच्याकडे अजूनही जॉब नाही त्यांनी निश्चितपणे फॉर्म भरा. एक चांगला जॉब तुम्हाला सरकारी सेवेतला या निमित्तानं प्राप्त झालेला आहे, ही बाब लक्षात घ्या. आणि या आदिवासी विकास विभागाची जी गट क ची जाहिरात आहे, आता ही गट क ची जाहिरात म्हणजे गट क ची जी उर्वरित जी पदं आहे ती सगळी पदं आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरली जाण्याची शक्यता ही दाट झालेली आहे, ही बाब इथे निश्चितपणे लक्षात घ्या. आता परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आयबीपीएस परीक्षा कंडक्ट करते
म्हणजेच इथे लक्षात घ्या की IBPS काय काय विचारते आपल्याला. परीक्षा जी आहे एकूण पदे 416. ओके. त्यानंतर परीक्षा जी आहे तर ही परीक्षा आपल्याला MCQ होणार आहे आणि सोबतच CBT होणार आहे. म्हणजे काय, कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची होणार आहे. त्यासाठी जो परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, ही जी परीक्षा आहे ही परीक्षा IBPS घेणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात. कोण घेणार आहे? IBPS घेणार आहे. आणि या परीक्षेसाठी अभ्यासक्रम जो अभ्यासक्रम आहे तो काय असणार आहे ही बाब मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता या अभ्यासक्रमाच्या पार्टमध्ये इथे लक्षात ठेवायचं की तुम्हाला मराठीवर प्रश्न विचारले जाणार आहे. यामध्ये व्याकरण असेल, उतारे असेल, शब्दसंग्रह असेल, हा संपूर्ण पार्ट येणार आहे. त्यानंतर इंग्रजी विषयामध्ये व्याकरण आहे. त्यानंतर शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्युलरी आहे. कॉम्प्रेन्शन म्हणजे उतार्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. 3 नंबर मध्ये सामान्य ज्ञान. आता ह्या सामान्य ज्ञानामध्ये वेगवेगळे विषय आहे. इतिहास आहे, भूगोल आहे, त्यानंतर चालू घडामोडी आहे, सामान्य विज्ञान आहे, अर्थव्यवस्था आहे, पंचायत राज आहे, काही कायदे आहे. या सगळ्यांवर आधारित इथे प्रश्न विचारले जाणार आहे. मात्र इथे सर्वात महत्वाचा पॉइंट असतो तो म्हणजे चालू घडामोडी खूप अपडेट आणि खूप तुमच्या सोर्सच्या बाहेर या ठिकाणी विचारले जाणार आहे. म्हणजेच काय, तर डेली पेपर रीडिंग ज्यांचं चांगलं आहे त्यांचे इथे चालू घडामोडीचे प्रश्न 100% बरोबर येणार आहे. मात्र तुम्ही इतरत्र कुठलेही पुस्तक वापरत असतील तर तिथे शक्यता कमी आहे. मात्र चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये वृत्तपत्राचं वाचन या ठिकाणी खूप जास्त आवश्यक आहे. या अगोदरच्या परीक्षा जर तुम्ही पाहिल्या असतील तर 4 यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्हीची तुम्ही प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचा सिलेबस हा या परीक्षेसाठी असणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. आता ह्या सगळ्या परीक्षेची तयारी कशा पद्धतीने केली गेली पाहिजे, कोणत्या ठिकाणी किती पद आहे, त्यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहे, वयोमर्यादा काय आहे, या सगळ्या संदर्भामध्ये थोड्याच वेळात डिटेल जाहिरात या आपल्या वेबसाईटवर प्राप्त होणार आहे. जशा पद्धतीने ही वेबसाईटवर प्राप्त झाली की लगेच मी तो संपूर्ण इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी घेऊन येतो, जेणेकरून तुमच्यापर्यंत करेक्ट माहिती पोहोचावी आणि तुमचा फॉर्म व्यवस्थित भरला गेला जावा आणि तुमच्या परीक्षेची तयारी ही व्यवस्थितरित्या झाली पाहिजे. या सगळ्या संदर्भानं आपण हा जो व्हिडिओ आहे हा या ठिकाणी बनवणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय, तर ग्रुप डी ची जी पदं आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरली जाणार नाही. ती सरळ सेवेतूनच भरली जाणार आहे. म्हणजेच काय, या वर्षीपासून TCS IBPS च्या माध्यमातून सुद्धा परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सुद्धा सरळ सेवेच्या भरतींची परीक्षा होणार आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. नव्यानं जी मंडळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करू पाहत आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक सरळ सेवा MPSC नावाची जी फाउंडेशनची बॅच आहे ती लॉन्च केलेली आहे. ज्यांना या सगळ्या संदर्भामध्ये बॅच करायची आहे त्यांनी त्या ठिकाणी आपल्या ऑफिशियल नंबरवर फोन मेसेज करून त्या सगळ्या संदर्भामध्ये इन्क्वायरी व्यवस्थितरित्या करून घ्या आणि तुमची स्टेज काय आहे त्यानुसार आपण मार्गदर्शन करतो. म्हणजे एक बॅच घेतली आणि ती सर्वांवर लादली असं आपलं होत नाही. बॅच मध्ये जरी संपूर्ण सिलेबस एक सारखाच परीक्षेनुसार शिकवला गेला असला तरी आपली मेंटरशिप जी आहे ते स्टुडंट नुसार बदलत असते. तुमच्या इंग्रजी स्टेज काय आहे, मराठीची स्टेज काय आहे, गणित बुद्धिमत्तेचं तुमचं नॉलेज काय आहे, सामान्य ज्ञानाची तुमची पार्श्वभूमी काय आहे, तुमचं शिक्षण इंग्रजी मीडियम मधून झालं का, मराठी मीडियम मधून झालं का, शिक्षणामध्ये किती मोठा गॅप आहे, वर्किंग तुम्ही आहे का, गृहिणी आहेत का, या सगळ्या संदर्भानं प्रत्येकाची स्ट्रॅटेजी आणि टाइम टेबल वेगळा आपण त्या ठिकाणी कॅन्डिडेट नुसार बनवून देतो आणि प्रत्येकच कॅन्डिडेटच्या अभ्यासावर एक वडीलधाऱ्या व्यक्तींसारखं आपलं त्या ठिकाणी लक्ष असते, आपल्या टीमचं असते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून आपल्या बॅचचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त का होतो, कारण तुमच्या अभ्यासावर करेक्ट अशा पद्धतीचा वॉच ठेवण्याचं काम आपली ही टीम करते आणि परीक्षाभिमुख तयारी तुमच्याकडून करून घेते. म्हणजे एखादी PDF तुम्हाला पाठवली असेल तर ती तुम्ही प्रिंट काढली का, ती तुम्ही वाचली का, एखादं लेक्चर अपलोड झालं असेल तर ते तुम्ही त्याचा फॉलोअप घेणे, म्हणजे ते लेक्चर तुमच्याकडून पाहून झाला का, त्याचा आवाज व्यवस्थित येत आहे का, क्लिअर आहे का, समजत आहे का, या सगळ्यांसाठी फॉलोअप घेण्याची सिस्टीम ही आपल्याकडे आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. जेणेकरून तुमचं जरी काही कारणास्तव दुर्लक्ष झालं तरी इन्स्टिट्यूटचं होत नाही, टीम मेंबरचं होत नाही. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अशाच जाहिराती अजून दर दिवशी तुम्हाला इकडे लवकरात लवकर दिसतील. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या आणि जोमाने अभ्यासाला लागा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
ऑल दी बेस्ट.